नमस्कार, स्वागत आहे तुमचं महाराष्ट्र दर्पण 24 या न्यूज चॅनलमध्ये। अवघ्या काही तासात 10.5 लाख रुपयांचा ऐवज हस्तगत। सेवली पोलिसांची धडाकेबाज कारवाई। सोने चांदी लुटणारे 2 आरोपी जेरबंद। नेर येथील सोने चांदीच्या व्यापाऱ्याला चाकूचा धाक दाखवून लुटलेल्या 10.5 लाख रुपयांच्या ऐवजाचा गुन्हा सेवली पोलिसांनी अवघ्या काही तासांमध्ये उघडकीस आणत आरोपींना जेरबंद करून चोरीस गेलेला संपूर्ण मुद्देमाल हस्तगत केला आहे। या कारवाईमुळे परिसरातील व्यापारी वर्गात दिलासा तर गुन्हेगारांमध्ये दहशत निर्माण झाली आहे। काल दिनांक 14 डिसेंबर 2025 रोजी दुपारी सुमारे 12 वाजताच्या सुमारास नेर येथील सोन्या चांदीचे व्यापारी संतोष बळीराम बोंद्रे राहणार नेर हे आठवडी बाजारासाठी पात्रोड येथे मोटारसायकलने जात असताना बाबर पोखरी पाटीजवळ अज्ञात इसमांनी त्यांच्या दुचाकीला पाठीमागून धडक दिली। त्यानंतर चाकूचा धाक दाखवून अंदाजे 10.5 लाख रुपये किमतीचे सोने चांदी असलेली बॅग जबरदस्तीने हिसकावून आरोपींनी घटनास्थळावरून पलायन केले। या घटनेची माहिती मिळताच सेवली पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि अंमलदारांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तसेच तांत्रिक आणि गोपनीय माहितीच्या आधारे संशयितांचा शोध सुरू करण्यात आला। पोलिसांनी वेगाने हालचाली करत आरोपींना ताब्यात घेतले। विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्यांनी सदर गुन्ह्याची कबुली दिली। त्यानंतर आरोपींकडून गुन्ह्यातील चोरीस गेलेले 10.5 लाख रुपयांचे सोने चांदीचे संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आले। ही उल्लेखनीय कामगिरी जालना जिल्ह्याचे माननीय पोलीस अधीक्षक श्री अजय कुमार बंसल, अप्पर पोलीस अधीक्षक श्री आयुष नौपानी तसेच परतूर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी माननीय डीवायएसपी श्री रेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। सदर कारवाईत सेवली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक खटकळ साहेब, पोलीस उपनिरीक्षक सलीम शेख तसेच अंमलदार सुभाष राठोड, संतोष चव्हाण, राहुल पाईकराव, तुकारामराव राठोड, पांडुरंग निंबाळकर, विजय जोंबडे, संजय उघडे, प्रल्हाद चिरफरे, अशोक दुभळकर यांच्यासह मौजपुरी पोलीस ठाण्याचे अंमलदार नितीन खरात आणि प्रदीप पाचरणे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली। सेवली पोलिसांच्या या त्वरित आणि प्रभावी कारवाईमुळे कायदा आणि सुव्यवस्थेतील नागरिकांचा विश्वास अधिक दृढ झाला असून गुन्हेगारांना कडक संदेश मिळाला आहे। प्रतिनिधी सुभान शेख, महाराष्ट्र दर्पण 24।